देवेंद्र फडणवीस हे काही असं एकाएकी उभारलेलं नेतृत्व नाही. 19च्या निवडणुकीत आपला थोडा आत्मविश्वास झालेला आहे. आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. सामूहिक नेतृत्वाचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. हे क्विक लर्निंग त्यांच्याकडे आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांची आत्ताचं त्यांच्यासमोरचंच आव्हान असेल की हे जे त्यांनी पक्ष स्वतःचे आता बनवलेले आहेत ते पक्ष स्थिर करणे. देवेंद्र फडणवीसांकडून लोकांची अपेक्षा एक ती सुद्धा राहील. म्हणजे ते इतके ॲक्सेसेबल एकनाथ शिंदे होते की तेवढं ॲक्सेसेबल देवेंद्र फडणवीसांना कदाचित त्या प्रेशरमुळे राहावं लागेल. आता तर सत्तेचा 10 वर्ष संपलेलीच आहेत आणि अजून 5 वर्ष दूर राहायचे. हे जर लक्षात घेतलं तर काँग्रेसला संपूर्णपणे ज्याला काय आपण म्हणतो टर्नअराउंडसाठीचे प्रयत्न करावे लागतील आणि आत्ता त्या मानसिकतेत म्हणजे काँग्रेसमध्ये तसा नेता कोणी दिसत नाही. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, नरोद हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2 महिन्यात जे काय राजकारण सगळं घडलं त्यातनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले या सगळी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी. अभय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. गेले 2 महिने जे काय राजकारण चालले ते तुम्ही खूप जवळून बघताय. तुमचे स्वतःची रिडिंग असतील या निकालाबद्दल. पण एक पहिला प्रश्न जो प्रेक्षकांना खूप दिवसापासून पडलेला आहे की फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजप सोडून सगळ्यांना माहिती होतं, महायुती सोडून सगळ्यांना माहिती होतं. सगळ्या राजकीय शक्यता परम्युटेशन कॉम्बिनेशन त्याच बाजूने झुकत होते. तरी पण 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि 4 डिसेंबरला शेवटी त्यांचं पथक आलं आणि त्यांनी ती घोषणा केली की आता फडणवीस मुख्यमंत्री होतील. हे मधले 10-11 दिवस कशासाठी लागले फडणवीस मुख्यमंत्री आहे ते जाहीर करायला? खरं म्हणलं तर जो मॅन्डेट मिळाला होता तो महाप्रचंड होता. आणि जेव्हा खूप मोठा मॅन्डेट मिळतो, जनादेश मिळतो, त्यावेळेला सर्व लोकांनी म्हणजे त्यामधला प्रत्येक स्टेक होल्डरला वाटतं की हा त्याच्याचमुळे मिळालेलं यश आहे. आणि असं जेव्हा येतं तेव्हा प्रत्येकाच्या अपेक्षा सुद्धा उंचावतात. म्हणजे पक्ष म्हणून उंचावतात, आमदार म्हणून उंचावतात. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा तुम्हाला वॉटर टेस्ट करण्याची खूप आवश्यकता असते. म्हणजे 10-11 हे पहिल्या दिवशी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल मला वाटतं त्या दिवशी निकाल आल्यानंतर सगळ्यांना माहीत होतं की तेच त्याचे दावेदार आहेत आणि तेच होणार. याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका तशी नव्हती. ते लांबते का याच्याबद्दल लोकांच्या मध्ये एक मतप्रवाह होते. पण ज्या क्षणी एवढी लोक निवडून आल्यानंतर तुम्हाला एकतर आपण युती म्हणून निवडणूक लढवलेली, त्या युतीतल्या सर्व मंडळींना आता आपल्याला लगेच डम केलंय आणि यांनी स्वतःला पाहिजे तसे निर्णय घेतले असा मेसेज भाजपला फक्त महाराष्ट्र म्हणून नाही तर देश म्हणून सुद्धा द्यायचा होता. हा त्यातला एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की स्वाभाविकपणे एक इन्क्युबंट मुख्यमंत्री असेल तर त्याला बाजूला करत असताना त्याचा मेसेज म्हणजे त्यांनी आपण एकनाथ शिंदेबद्दल बोलतो की एकनाथ शिंदेनी गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं. त्याचा याला काय म्हणतात की ह्युमन फेस त्या सरकारला आणण्यामध्ये एकनाथ शिंदेचा खूप मोठा वाटा होता. असं झाल्यानंतर त्यांना दूर सारलाय असा सुद्धा मेसेज जाऊ देणं महाराष्ट्र भाजपला पटणारही नव्हतं, परवडणारही नव्हतं. हे जर लक्षात घेतलं तर हा निर्णय थोडा शांतपणे घेऊयात असा भाग होता. त्याच्यात अनेक आमदारांना असं वाटायला म्हणजे अनेक आपण महाराष्ट्रातले 22-23 जिल्हे असे की जिथं विरोधी पक्षाचा आमदारही निवडून आलेले नाही. त्यामुळे त्या भागामधल्या लोकांची मतदारसंघातल्या अनेकांना असं वाटत होतं की आता आपलाच माणूस मंत्री होणार. आता अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा हे संबंध राजकीय नेपथ्य अशा पद्धतीनेच करावं लागतं की हे काही आपल्याला खूप मोठा जनादेश असणं. म्हणजे मी मागच्या एका मुलाखतीत विनायक पाचळ्यांनाच म्हणलं होतं की तो
प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी सुद्धा असतो ना, हम्म. तर हा जो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे तो थोडा कमी जर करायचा असेल हम्म. तर थोडा वेळ घ्या, हम्म. एक स्वस्थता घ्या. लोकांना हे आपल्याला का मिळालेलं आहे, हम्म. गेल्या 5 वर्षात काय घडलेलं आहे, त्यामुळे पुढच्या 5 वर्षात आपल्यावर जबाबदारी काय आहे. आपल्याला काय परत गेले 5 वर्ष महाराष्ट्रातल्या कोणालाच आठवायचे नाहीये हम्म. की पक्ष फुटले, आमदार गेले. हम्म. हे जर व्हायचं नसेल तर शांतपणे ते सगळं गट- लागू द्या. ही भूमिका मला असं वाटतं ठेवलेली होती आणि त्याच्यातून ही काळजी घेतली गेली. कुठंतरी एकनाथ शिंदेसाठी हे एक प्रकारचं पॉलिटिकल डिमोशन आहे की मुख्यमंत्री पदावरून आता उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागणार आहे आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करावं लागणार आहे. हा एक प्रश्न आहे आणि त्याला सब क्वेश्चन असा आहे की एकनाथ शिंदेकडनं जे काही शक्ती प्रदर्शन किंवा एक प्रकारचा दबाव तंत्र हे जे वापरलं गेलं, म्हणजे आमचा चेहरा घेऊन तुम्ही निवडणुका लढवल्या किंवा एकनाथ शिंदे हेच कसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत हे सांगण्याचा अप्रत्यक्षरित्या जो काही प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या लॉबीकडनं केला जात होता तो नेमका कशाचा भाग होता? म्हणजे एकनाथ शिंदेचं राजकारण नेमकं काय होतं? नाही, मला असं म्हणजे तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं द्यायला पाहिजे की स्वाभाविक आहे की कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा स्वतःच्यासाठी बार्गेनिंग करतो तेव्हा असं राजकारणामध्ये तुम्ही मागितलं आणि मिळालं असं कधीच होत नाही ना, किंवा तुमचा एक व्यक्तिगत फक्त निर्णय नसतो. जेव्हा पक्ष अख्खा तुमच्याबरोबर आलेला असतो, म्हणजे एकनाथ शिंदेवरची सर्वात मोठी जबाबदारी काय आहे की ते म्हणले म्हणून त्यांच्याबरोबर 40 लोकांनी तो पक्ष सोडून ते आलेले होते. आता जर हे आलेले असतील बरोबर तर त्या प्रत्येकाला आपल्याला न्याय मिळतो आहे असं वाटावं लागेल आणि आपला नेता आपल्याला न्याय मिळवून देतो हाही विश्वास निर्माण करावा लागतो. आणि ते जर असेल तर त्यांच्यासाठी पहिलं आपण असं म्हणू की म्हणजे त्याला भांडण हा शब्द कदाचित अधिक जास्त तीव्र होईल, पण तरी सुद्धा त्यांच्यासाठी एक भूमिका घेणं, ठाम भूमिका घेणं याची मला असं वाटतं गरज आहे. आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांना तो एक आत्मविश्वासही आलेला होता ना. बरं, लोकसभेला सुद्धा तुलनेने त्यांचा अन्य युतीतल्या पक्षांपेक्षा अधिक यश त्यांना मिळालेलं, कामगिरी बरी होती, कामगिरी बरी होती. विधानसभेला ती कामगिरी आणखी सुधारलेली होती. आणि विशेषतः MMR मध्ये ज्या महापालिकांच्या निवडणुका होतात तिथं त्यांचे स्टेक्स मोठे आहेत. आणि एकनाथ शिंदेची कोंडी होती आहे याच्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षामध्ये जर गुदगुल्या होणार असतील तर त्यांना फार वाव मिळणार नाही. याच्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या आमदारांसाठी थोडी एक ताठर भूमिका घेऊन हार्ड बार्गेनिंग करणं, मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय नेत्यांनी जे करावं तेच त्यांनी केलं. म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत होती की ते मिंदे आहेत किंवा ते भाजपचीच एक पक्ष आहे, हे कुठेतरी खोडून काढण्याचा प्रयत्न होता का एकनाथ शिंदेचा? 100% त्यांनी केला त्याच्यातला. आणि तो काय आपण तो सिकंदर आणि पुरूच्या याच्यात म्हणतात की मला राजासारखं वागव, हा जो भाग आहे तर ती अपेक्षा आहे ना त्याच्यात. तर ती त्यांनी अपेक्षा, मला असं वाटतं की ती फार गैर नव्हती, कारण तो पक्ष टिकणं हे भाजपसाठी सुद्धा गरज आहे त्याच्यात. आणि ते त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला, मी जे मगाशी म्हटलं तेच परत, काँग्रेसचं पतन हे काँग्रेस त्यांच्या घटक पक्षांना कधीही फार विचारात घेत नाही किंवा फार विश्वासात घेत नाही, त्याच्यातून घडत आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला काँग्रेसची ती चूक करायची नाही किंवा अंतिल त्यांचं निर्विवाद सर्वत्र वर्चस्व होईपर्यंतही करायची नाही. आणि विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत त्यांचा एक मुद्दा नक्की आहे की शिवसेना हा त्यांचा नैसर्गिक मित्र आहे, हिंदुत्ववादी घटक आहे. तर हिंदुत्वामध्ये म्हणजे निवडणूक करत असताना आपण म्हणायचं एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे, आणि निवडणूक संपल्यानंतर जो पक्ष हिंदुत्वाची भूमिका मांडणारा आहे तर त्याला दूर सारायचं पटकन, ह्याची ते परवडणार नसल्यामुळे आणि हे एकनाथ शिंदेना कळत असल्यामुळे त्यांनी ही ताठर भूमिका थोडी घेतली. तुम्ही आता बोलताना म्हणाल की नैसर्गिक पक्ष आहे शिवसेना, म्हणजे नैसर्गिक युती आहे त्यांची, साहजिक हिंदुत्ववादी पक्ष आहेत दोन्ही, त्याच्यावर त्यांचं राजकारण उभं राहिलेलं आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक जर का घटना आपण बघितली ज्याची फारशी चर्चा झाली नाही, ती म्हणजे एकीकडे शिंदेंनी पाठिंबा दिला होता, दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता,
पण ह्याच्या आधी अजित पवारांनी कुठलीही अटी शर्ती न ठेवता पहिल्याच दिवशी फडणवीसांना पाठिंबा देऊन टाकला होता. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण आता भाजपाचा नैसर्गिक मित्र झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा अजित पवारांच्या मागचं राजकारण काय असावं? नाही, म्हणजे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचं यामागे फार मोठी स्ट्रॅटेजी वगैरे मला दिसत नाही. याचं साधं सरळ अगदी याला काय म्हणतात की हा पक्ष अतिशय प्रॅग्मॅटिक आणि प्रॅक्टिकल पक्ष आहे. या पक्षाची स्थापनाच मुळात त्यासाठी झालेली आहे. म्हणजे ज्या क्षणी पक्ष स्थापन झाला त्याच्यानंतर म्हणजे ज्या कारणांवरून आपण 99ला असं पाहिलं तर सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा घेऊन शरद पवारांनी काँग्रेस बरोबरचे संबंध संपवले. त्याच्यानंतरच्या 6व्या महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी अख्खी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन ते सत्तेत आले. याचा अर्थ काय आहे की पक्षाने सत्तेत राहायला पाहिजे. आपलं राजकारण हे सत्तेत राहिल्यानंतरच पुढं जातं. आपलं ला मतदारसंघामध्ये जो विकास करायचा आहे तो अनलेस अँड अंटिल तुम्ही सत्तेत नसाल तर होऊ शकत नाही. या संदर्भामधली क्लॅरिटी मला असं वाटतं दोन्ही पवारांना खूप स्पष्ट आहे. आणि त्यामुळे अजित पवारांनी लक्षात घेतलं. म्हणजे त्यांना 2019ला त्यांनी देवेंद्रजींना पाठिंबा दिला तेव्हा तोच विषय होता. लगेच त्यांनी बदलून सत्तेत गेले त्यावेळेला तोच विषय होता. आणि आता तर त्यांनी म्हणजे विशेषतः आपल्या काकांच्या पासून दूर झाल्यानंतर सुद्धा जर यश मिळालं असेल आणि ते यश टिकवून ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या DNA ला साजेशी भूमिका घेतली. पण मग या राजकारणातनं असं वाटतं की अजित पवारांना या भूमिकेचा वित्तमंत्रीपद किंवा मंत्रिमंडळात एक भरीव खाती मिळायला फायदा होईल? नाही, मला असं वाटतं तेच आहे की राजकारणामध्ये ज्या वेळेला तुमच्यासमोर खूप पर्याय नसतात. म्हणजे भारतीय जनता पक्ष आता अशा पोझिशनला की खरं म्हणजे स्वबळावर सुद्धा सत्ता स्थापन करता येईल. जेव्हा असं असतं त्यावेळेला तुम्ही लवचिक जर भूमिका स्वीकारली म्हणजे मगाशी आपण जे बोललो होतो की शिंदेंना सांभाळून घेणं ही भाजपची नैतिक सुद्धा जबाबदारी आहे आणि ती त्यांच्या वैचारिक एकूण भूमिकेसाठी सुद्धा आवश्यक आहे. तर ती अजित पवारांबाबत ते कंपल्शन नाही आहे. त्यामुळे आपल्याबाबत आपण फार अडेलतट्टूपणा करतोय अशी जर भूमिका ठेवायची नसेल आणि ती लवचिकता ठेवून जर आपल्याला पदरात पडत आहे तर ती भूमिका स्वीकारायला पाहिजे. इतकं ते साधं सरळ आहे. पण मग अजित पवार एका साईडला जाता आणि एकनाथ शिंदे एका साईडला आहेत. दोघांचाही राजकीय संघर्ष हा महाराष्ट्राने बघितला आहे. जाहीर स्टेटमेंट एकमेकांवर आरोप केले गेले आहेत. रादर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला बाहेर पडले, शिवसेनेत बंड केलं, तेव्हा त्यांनी अजित पवारांवर पण टीका केली होती की यांच्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही, आमची घुसमट होते आणि मग आम्ही बाहेर पडतोय. आता हे पक्षाची म्हणजे सत्तेची या सगळ्या सरकारची 2 चाकं आहेत आत्ताही आणि देवेंद्र फडणवीस यांची चालक असणार आहेत. तर देवेंद्र फडणवीसांसमोर हे आव्हान असणार आहे का की एकीकडे पवार आणि एकीकडे शिंदे यांना हँडल करायचं? मला असं वाटतं की हा प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे काही असं एकाएकी उभारलेलं नेतृत्व नाही आहे. म्हणजे 5-6 वेळा ते आमदार झालेले आहेत, ते महापौर राहिलेले, ते नगरसेवक राहिलेले आहेत. म्हणजे मी या निमित्ताने एक आठवण मला ही डोक्यात येते ती सांगतो की 2014ची विधानसभेची इलेक्शन होती आणि मतदानाला 3-4 दिवस बाकी होते आणि त्यावेळेला देशात लोकसभा म्हणजे मोदी ऑलरेडी सत्तेत होते. त्यामुळे खरं म्हणजे खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं. पण तरीसुद्धा मी पुण्यातच इथे देवेंद्र फडणवीसांना सकाळी भेटलो होतो. तर त्यावेळेला भाजप महाराष्ट्र प्रदेशमध्ये गोपीनाथ मुंडेंसारखा नेता होता, एकनाथ खडसेंसारखा नेता होता, फुंडकरांसारखे नेते होते, नितीन गडकरी होते, सुधीर मुनगंटीवार होते. एकापेक्षा एक मोठी नेते मंडळी त्याच्या वेळा होती. पण त्या सगळ्यांबरोबर आपण पक्षाध्यक्ष म्हणून काम करतोय हे लक्षात घेऊन मला आठवते ते रात्री 3-3:15 आलेले होते आणि त्यांना 5:30-6ला परत नगर जिल्ह्यातल्या एका जाहीर सभेसाठी जायचं होतं. त्या जाहीर सभेसाठी जात असताना कदाचित हेलिकॉप्टर मिळणार नव्हतं तर कसं जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. मी हे बॅकग्राऊंड का सांगतो आहे की त्यांना राजकीय पुल्स अँड पुश काय असतं त्याचं पुरेशी कल्पना आहे. म्हणजे ते मुख्यमंत्री 14ला झाले त्यावेळेला ते मुख्यमंत्री होतील या संदर्भात त्यांच्या डोक्यात नव्हतं आणि अन्य कोणाच्याच मनात नव्हतं. पण ते झाले. ते झाल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत
आपण सर्वात योग्य आहोत हे सिद्ध करण्याचं शिवधनुष्य पुढचे 5 वर्ष पेललं आणि महाराष्ट्राला एक सर्वोत्तम मुख्यमंत्री मिळाला असं सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलं. हे त्यांनी एकदा अनुभवलेलं आहे. 19च्या निवडणुकीत आपला थोडा अति आत्मविश्वास झालेला आहे. आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. सामूहिक नेतृत्वाचा विषय सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. हे क्विक लर्निंग त्यांच्याकडे आहे. ते त्यांनी लक्षात घेऊन पुढचे वाटचाल केलेली आहे. हे करत असताना त्यांनी सतत बघितलं आहे की महाराष्ट्रात किंवा कुठलंही राजकारण लॉंग टर्म जर करायचं असेल तर लॉंग टर्म राजकारणाला माणसं जोडत राहणं ह्याला पर्याय नाही. विविध पक्षांच्या माणसांमध्ये तुमच्याविषयीचा विश्वास निर्माण करणं याची गरज असते. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात त्यांनी हे खूप मोठ्या प्रमाणात केलंय. खूप मोठ्या प्रमाणात केलंय. आणि या सगळ्याच्यामध्ये जे काही महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात ज्या ज्या राजकीय उलथापालथी झाल्या, तो जो संबंध डाव उलटवून टाकणे हा जो सगळा भाग आहे तो करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोल खूप मोठा होता. आणि तो करत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांबरोबर सर्वाधिक ते डील चालू होतं किंवा त्याच्या संदर्भामधली देवघेव चालू होती. त्यामुळे या माणसांची ज्याला काय म्हणतात की त्यांची बलस्थानं काय आहेत, त्यांचे कमकुवत दुवे काय आहेत हे त्यांना पक्क माहित आहे. आणि त्यामुळे ते या दोघांनाही अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतील असं मला नक्की वाटतंय. आणि दुसरं असं आहे की म्हणजे मागे ते आर पाटलांचं एक भाषण खूप फेमस आहे की सरकारमध्ये फक्त एकच नंबर असतो, 2, 3 याला काही अर्थ नसतो. तर मला असं वाटतं की एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हळूहळू मागचं दृश्य फेड व्हायला लागतं. तो चेहरा समोर यायला लागतो आणि त्याची ताकद म्हणजे मुळात तुमच्याकडे ती कर्तबगारी असेल तर मला असं वाटतं की तुमच्या सहकार्यांना सुद्धा तुमच्याबरोबर जुळवून घेण्याचीच सवय अधिक लागते. आणि त्या पद्धतीने जुळवून घेणं हे मला असं वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही करतील. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त देवेंद्रजींवर राहणार नाही. ते दोघं सुद्धा ती काळजी घेतील. नक्कीच सर. तुम्ही म्हटलात की मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू मागचं चित्र फेड व्हायला लागतं. याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे असा की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांची सत्ता गेली त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणं ह्याच्यातला जो कॉन्ट्रास्ट आहे तो खूप मोठा होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. म्हणजे अर्थात करोनाचा काळ असेल पण मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री विरुद्ध महाराष्ट्रभर हिंडणारा मुख्यमंत्री असं कुठेतरी एक चित्र झालं होतं. आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काही कामगिरीचं मूल्यमापन करत झालं त्यांना मार्क द्यावे लागतील. त्यांच्यानंतर आता फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. सो मुख्यमंत्री पदाचा जो ग्राफ आहे तो वरती गेलेला आहे आत्ताच्या घडीला तरी. देवेंद्र फडणवीसांसमोर हे आव्हान असणार आहे की एकनाथ शिंदे यांनी जे काही चित्र उभं करून ठेवलं आहे की जनतेमध्ये जाणारा 23 तास 22 तास काम करणारा मुख्यमंत्री, तर ही इमेज ही देवेंद्र फडणवीसांसमोरचं एक आव्हान असणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर. मला असं वाटतं आव्हान नाही येते. याचं कारण असं की देवेंद्र फडणवीसांनी 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री पदाचा ग्राफ ऑलरेडी वर नेला होता. तो उद्धव ठाकरे आले तेव्हा खाली गेलेला होता. आणि तो परत रिस्टोअर करण्यासाठीचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला होता. त्यामुळे त्यांना काही परत आणखी उंचवणं असा भाग नाहीये. एक डेफिनेटली आहे की एकनाथ शिंदे जो तसं वर्णन करतात की मी सीएम म्हणजे कॉमन मॅन्स चीफ मिनिस्टर, हा जो भाग आहे तर तो त्यांनी अतिशय प्रभावीपणे हे केला. म्हणजे आपण ज्याला फार राजकीय पटलावर ते काही असे खूप महाराष्ट्रभर वावरणारे नव्हते. मितभाषी होते. मितभाषी होते. शिवसेनेची एकूण पद्धत असल्यामुळे आदेश येईल त्या पद्धतीने वाटचाल करायची, या पद्धतीची भूमिका होती. असं असताना सुद्धा त्यांनी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मतदारांशी चांगली नाळ जोडली गेली. देवेंद्र फडणवीसांकडून लोकांची अपेक्षा एक ती सुद्धा राहील त्या अर्थाने. म्हणजे ते इतके ऍक्सेसेबल एकनाथ शिंदे होते की तेवढं ऍक्सेसेबल देवेंद्र फडणवीसांना कदाचित त्या प्रेशरमुळे राहावं लागेल. म्हणजे देवेंद्र फडणवीस लांब नव्हते पण देवेंद्र फडणवीस हे जसं लोकांना ऍक्सेसेबल हवं त्याचबरोबर प्रशासन पुढे जायला पाहिजे यासाठीची मेहनत घेणारे सुद्धा आहेत. बरोबर. त्यामुळे कदाचित हा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये त्यांना थोडंसं आव्हान असेल. आव्हान असेल म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याला मॅच करेल असं त्यांना कामगिरी करा, जबाबदारी असेल म्हणून. जबाबदारी असेल असं.
बरं, पण मग एकनाथ शिंदे ह्यांचं म्हणजे प्रत्येक नेत्याचं राजकारणात एक उपद्रव मूल्य असतं, न्यूसन्स व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात जे काही घटना घडल्या त्याच्यावरनं प्रत्येक नेत्याचं उपद्रव मूल्य हे कळून येत होतं, की कोणाची रसद कोणाला पुरवली जाते किंवा कुठल्या नेत्यावर कुठला नेता टीका करत नाही आहे किंवा कुठल्याच नेत्याला फोकस केलं जातं आहे. हे सगळं असताना शिवसेनेचा एक इतिहास राहिलेला आहे, की शिवसेना म्हणजे 2014 ते 2019मध्ये विशेषतः जेव्हा उद्धव ठाकरे हे एकत्र शिवसेना होती तेव्हा शिवसेना ही सत्तेत राहून विरोधी पक्षासारखी वागत होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचे जे काही नाराजी नाट्य गेल्या 10-12 दिवसात घडलं. त्याच्यानंतर आता पुढच्या 5 वर्षामध्ये शिंदे, शिवसेना ह्यांचं कुठेतरी परत ते नाराजी नाट्य 5 वर्ष भाजपला त्रास देत राहणार? राजकारणामध्ये अशा पद्धतीची भाकितं करणं खूप अवघड असतं. याचं कारण असं असतं की एक परिस्थितीनुरूप सुद्धा काही वेळा भूमिका बदलल्या जातात आणि ती परिस्थिती केव्हाही कुठेही कुठल्याही राज्यात येऊ शकते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत जर आपण हे बोलायचं म्हटलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती ती शिवसेना ही याला काय म्हणतात की स्वार होणारी शिवसेना होती. त्यांना सत्ता आली काय आणि नसली काय याच्यामुळे त्यांचं जी जाळावी होती ती कमी व्हायची नाही. पण जसं 14ला सत्तेत आली शिवसेना, बाळासाहेब काळाच्या पडद्याआड गेले, तेव्हा शिवसेनेनी 5 वर्ष याला काय म्हणतात की भाजपबरोबर रोज भांडून सुद्धा सत्तेत मात्र ते कायम राहिले. कारण त्यांना सत्ता असणं म्हणजे काय हे कळलं होतं. हा भाग झाला. 19ला त्यांना ती सत्ता का हवी याच्यासाठी त्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला, काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तर याचा अर्थ असा होता की शिवसेनेला सत्तेचं महत्व आणखी कळलेलं आहे आणि त्या सत्तेमध्ये आपल्याला पुरेसा स्कोप नाही असं लक्षात आल्यानंतर आणि संधी आहे असं लक्षात घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली. मला असं वाटतं की तोही भाग असाच आहे की सत्तेमध्ये राहणं म्हणजे काय असतं आणि ते मुख्यमंत्री पद मिळणार आहे असं जेव्हा त्यांना लक्षात आलं त्यावेळेला ते तिथं आले. आता ही जर सगळी पार्श्वभूमी शिवसेनेची लक्षात घेतली तर मला असं वाटतं की एवढं मोठं महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एखादा पक्ष कमी अधिक झाल्यामुळे त्याच्यात काहीही फरक पडत नसताना सत्तेची फळं चाखण्याऐवजी काहीतरी एक बंडखोर भूमिका घेऊन जर उभं राहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये आत्मनाशाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तसा काही पर्याय ते स्वीकारणार नाहीत. शिवसेना म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांची आत्ताचं त्यांच्यासमोरच आव्हान असेल की हे जे त्यांनी पक्ष स्वतःचे आता बनवलेले आहे ते पक्ष स्थिर करणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की ते आव्हान त्यांच्यासमोर असल्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांसमोर किंवा भाजपसमोर फार आव्हानं होत जातील असं दिसत नाही. आपण विरोधी पक्षाबद्दल पण बोललं पाहिजे की ठाकरे, शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही नेते निवडणुकांच्या निकालानंतर फारसे काही दिसलेले नाही आहेत. म्हणजे पत्रकार परिषद झालेले नाही आहेत किंवा आता जो शपथविधी होणार आहे त्यांना आमंत्रण पाठवले ते पण तिथे येणार नाही आहेत. तर जी काय भयंकर पडझड झालेली आहे महाविकास आघाडीची निवडणुकांमध्ये त्यानंतर असं वाटतं की हे 3 पक्ष मिळून पुढच्या 5 वर्षात तरी भाजपसमोर किंवा महायुतीसमोर काही आव्हान उभं करू शकतील. नाही, एक तर आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे की राजकारणामध्ये एक काउंटर पोलरायझेशन कायम घडत असतं. त्यामुळे हे लोक आव्हान किती मोठं निर्माण करू शकतील हे आज सांगता येत नाही. पण काहीच आव्हान विरोधकांचं राहणार नाही अशी परिस्थिती नक्की नाही. कारण सत्ता चालवत असताना अनेक निर्णय घेतले जातात. ते निर्णय घेत असताना काही घटकांना आपल्यावर अन्याय झाल्याचं भावना होते. हे जर लक्षात गेलं तर राजकारण करण्यासाठी कायमच स्कोप असतो आणि ते लक्षात घेतलं तर ही मंडळी काही ना काहीतरी हातपाय नक्की हलवतील. कारण ते हलवले नाही तरी या पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा एक भाग झालाय. फक्त त्याच्यातला एक मुद्दा नक्की असा आहे की विशेषतः शिवसेनेसमोर की आपण आपले सर्व मतं बदलून आपण एका महाविकास आघाडीत गेलो होतो तर त्यांच्याबरोबर राहून आपला खरंच फायदा होणार आहे का
याच्या संदर्भामधला मला असं वाटतं विचार विनिमय आणखी म्हणजे त्याला गती मिळणार आहे हे नक्की आहे. आणि जर विरोधी पक्षांची स्पेस खाली असेल तर काय तुम्ही पोझिशनिंग केलं तर ती जागा आपल्याला मिळणार आहे ह्याच्यासाठीचा विचार शिवसेना नक्की करायला सुरुवात करेल. काँग्रेसला मला असं वाटतं की काँग्रेसच्या एकूण सगळ्या कार्यपद्धतीनुसार आणि त्यांचे हायकमांडनुसार जे चालतं त्यानुसार काँग्रेसला याला आणखी थोडा वेळ लागेल किंवा एखाद दुसरे म्हणजे दिल्ली बिहार या इलेक्शनमध्ये काय होते दोन्ही ठिकाणी काँग्रेसची एनिवे स्टेक्स खूप नाहीये कारण तिथं ते त्या अर्थाने दुय्यम पार्टीच आहे. पण तरी सुद्धा एक मला असं वाटतं की ते वातावरण जसं हरियाणाच्या निकालामुळे महाराष्ट्रावर सुद्धा एक सकारात्मक परिणाम भारतीय जनता पक्षावर झाला तसंच जर उद्या दिल्ली किंवा बिहारमध्ये असं काही घडलं काँग्रेससाठी सकारात्मक तर त्यावेळेला कदाचित काँग्रेस आणखी ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात करेल. पण मुळात महाराष्ट्रामधलं काँग्रेसचं केडर जे आहे ते गेल्या 25 वर्षांनी इतकं विस्कळीत झालेलं आहे म्हणजे ते सत्ता असताना सुद्धा विस्कळीत होतं. आता तर सत्तेचा 10 वर्ष संपलेलीच आहेत आणि अजून 5 वर्ष दूर राहायचंय हे जर लक्षात घेतलं तर काँग्रेसला संपूर्णपणे ज्याला काय आपण म्हणतो टर्न अराउंड साठीचे प्रयत्न करावे लागतील आणि आता त्या मानसिकतेत मला काँग्रेसमध्ये तसा नेता कोणी दिसत नाहीये हा त्याच्यातला भाग आहे. राईट ऑफ नक्की नाही करतायत पण तरी सुद्धा वस्तुस्थिती आत्ताची ती आहे. तिसरा जो पक्ष आहे तो शरद पवारांचा पक्ष आहे. शरद पवारांनी एक भूमिका आपण जी घेतलेली दिसते ती की त्यांना त्यांचा जो हा राजकारणातला शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्यावर जो एक 40 वर्ष त्यांनी विश्वास आलेला नाही या पद्धतीचा त्यांच्यावर सातत्याने आरोप होत होता तर त्याच्यातून ते बाहेर येऊन एक वैचारिक भूमिका ते गेल्या आपल्याला 5 वर्षात घेताना दिसत आहेत आणि त्या भूमिकेपासून फार डिव्हिएट व्हायचं नाही अशीच भूमिका ते ठेवतील. त्यामध्ये पक्षामध्ये काही पडझड आणखी झाली तर त्याला सुद्धा त्यांची मानसिकदृष्ट्या तयारी असेल आणि त्यांना ते सबंध 60 वर्ष राजकारण पाहत असल्यामुळे कुठं ना कुठं तरी फट मिळेल आणि आपल्याला पुन्हा चाल पुढे करता येईल याच्यावर त्यांचा कायम विश्वास असतो आणि त्या दृष्टीने ते ती संधी मात्र ते शोधत राहतील. 2014 ते 2019 हा फडणवीसांचा एक काळ होता आणि 2019 ते 2024 एक वेगळा काळ होता. दोन्ही म्हणजे या पंचवार्षिक दोन्हीमध्ये फडणवीसांचं वेगवेगळं राजकारण म्हणून रूप राजकीय विश्लेषकांना पत्रकारांना बघायला मिळालेलं आहे. मध्यंतरी फडणवीस म्हणले होते की मी पवारांसारखंच राजकारण करतो आणि तुम्ही पण सर मगाशी बोलताना एक मुद्दा मांडला की जास्तीत जास्त गटातटांना जोडून घेणं लोकांमध्ये जाणं हे कुठेतरी 2014-19 मध्ये दिसत नव्हतं ते 2019-24 मध्ये दिसलं. तर तुम्ही कसं बघता की 2014 ते 19 आणि 19 ते 24 पण दोन फडणवीस म्हणजे फडणवीसांमध्ये नेमका फरक काय होता? फडणवीसांमधलं फरक मी तेच म्हणलं की 2014ला त्यांच्या गळ्यात आलेली मुख्यमंत्री पदाची माळ ही पक्षाच्या हायकमांडच्या आदेशानुसार आली होती आणि 2024ला त्यांच्या गळ्यात येणारी मुख्यमंत्री पदाची माळ ही इथल्या प्रत्येक आमदाराला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं की हा खूप मोठा बदल आहे. आपण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःलाच लायक बनवायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले त्याची ही परिणिती आहे असं मला दिसतंय. दुसरा भाग काय की फडणवीसांच्या कर्तव्यबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. म्हणजे मी मागे थोडा डेटा काढत होतो त्यावेळेला असं लक्षात येत होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक धोरणं आली पण ती धोरणं एक काळाची म्हणजे तत्कालीन काहीतरी घडलंय आणि म्हणून धोरण करायला पाहिजे अशा पद्धतीने आली. देवेंद्र फडणवीसांचा 14 ते 19चा काळ असा होता की त्यांनी महाराष्ट्र 40 वर्षात कुठं असायला पाहिजे ह्या दृष्टीने अनेक धोरणं आणली आणि धोरणं आली तर राजकारणाची जी दिशा असते ना ती निश्चित होते. म्हणजे कदाचित 4 गोष्टी करता आल्या नसतील पण तो राजकीय ऐरणीवर किंवा प्रशासनाच्या ऐरणीवर तो विषय येतो त्याच्यातून तो पुढं त्याच्या दिशेने मार्गक्रमण होतं. आणि मला असं वाटतं की आपल्याला लोक महाराष्ट्रातील जनता ही अधिक सेन्सिबल एक विजनरी आणि आता ज्याला 21व्या शतकामधले सर्व आव्हानं माहिती आहेत तंत्रज्ञानाच्या युगामुळे डिजिटल युगामध्ये काय काय आव्हानं आहेत आणि त्याचा फायदा काय करून घ्यायचा
याच्याबद्दलची लख्ख कल्पना असलेला नेता हम्म. म्हणून लोक आपल्याला ओळखतात. तर या ओळखीला आपल्याला जागावं लागेल. तर मला असं वाटतं की त्यांची दिशा याच पद्धतीने राहील. सर, तुम्हाला काय वाटतं की या 5 वर्षामध्ये फडणवीसांवर समोर कुठली कुठली आव्हानं असतील? म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे, खूप गोष्टी करून दाखवाव्या लागणार आहेत. नाही, मुख्य मला असं वाटतं आव्हान तेच आहे की महाराष्ट्र हा गुंतवणुकीत आणि एकूण आर्थिक याच्यात अजूनही जरी नंबर 1 असला तरी महाराष्ट्राला जी गेल्या 25 वर्षामध्ये तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, हरियाणासारखं राज्य असेल, अशा अनेक राज्यांची कॉम्पिटिशन जाणवायला लागली होती. आणि मला असं वाटतं की ती जर लक्षात घेतली तर आपल्याकडे येणारा गुंतवणुकीचा ओघ चांगला असायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे ज्या ज्या रिजन वाईज ज्या ज्या ठिकाणी त्या पद्धतीचे उद्योग उभे राहू शकतात, तर त्याच्यावर भर देणं असेल, हे एक मोठं आव्हान असेल. कारण महाराष्ट्राचा आपण सतत सुवर्ण चतुष्कोनाचा विचार करतो आणि त्या सुवर्ण चतुष्कोनाच्या बाहेर महाराष्ट्र हा त्या अर्थाने कंगाल आहे अशा पद्धतीचं एक चित्र दिसतंय. म्हणजे ॲग्रेरियन डिस्ट्रेस वगैरे हे या संपूर्ण यशाच्या कार्पेट खाली दडलं गेलं, पण वास्तव आहेच ना. तर मला असं वाटतं की म्हणजे उद्योग, रोजगार, शेती या विषयांवर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. आणि मला असं वाटतं की त्यांची ती मानसिकता आहे. म्हणजे उद्योगांना सुद्धा काय लागतं की उद्योगांना त्या नेत्याला आपण खिशात घालतो याच्यापेक्षा सुद्धा या नेत्याबरोबर आपला संवाद होऊ शकतो आणि त्याच्याबरोबरच्या विचारविनिमयातून खरं म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकतो. तर त्या अशा जर व्यक्ती असेल तर त्याला ते अधिक मला वाटतं प्राधान्य देतात. हा एक भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो शेतीचा जो भाग आहे, असं की शेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रालाच त्याचा पूर्ण फेरविचार करायची गरज आलेली आहे. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इथून हजारो तरुण पुण्या मुंबईकडे येतात किंवा प्रदेशात जातात आणि तिथं ते त्यांची मुद्रा उमटवतात. हे जे सगळे ह्युमन टॅलेंट आहे तर ते तुमच्या भागामध्ये सुद्धा वापरून तिथली शेती थोडी उन्नत अवस्थेत आणणं, तिथं उद्योगाला थोडा चालना देणं. तर हे ह्युमन रिसोर्स कशा पद्धतीने आपल्याला त्याला प्रेरणा देता येईल हे मला वाटतं आव्हान असेल. कारण त्याच आव्हानात त्यांच्यासमोर जो पहिला प्रश्न येणार आहे तो विशेषतः रिझर्वेशन्स म्हणजे महाराष्ट्रामधला जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. कारण त्याला परत एक धार येण्याची शक्यता तर नाकारता येतच नाहीये. तर त्याच्यावरचं उत्तर आरक्षण हे उत्तर देवेंद्र फडणवीसांकडे नाहीये, जसं ते एकनाथ शिंदेकडे नव्हतं किंवा आधीच्या सरकारांकडे नव्हतं, ते त्यांच्यातही नाहीये. पण हे जेव्हा आता एकूणच देशाची जनगणना सेन्सस सुरू होईल, ती सेन्सस झाल्यानंतर तो कास्ट सेन्सस होणार आहे का, त्याचा डेटा रिलीज होणार आहे का, ते झालं तर एकूणच आरक्षणाची एकूण मर्यादा कशी वाढवता येईल आणि ती जर वाढवता आली तर कशा पद्धतीने सामावून घेता येईल याच्याबद्दल त्यांना ऑलरेडी या सगळ्या मंडळींना विश्वासात घ्यावं लागेल. तर ते एक आव्हान मला असं मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. चौथं जे आव्हान आहे ते मला असं वाटतं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा जो पोत आहे तो असा खूप विकाऊ अशा पद्धतीचा जो गेल्या 5 वर्षात झालेला आहे. तर राजकारणात काम करणाऱ्या माणसांना वैचारिक भूमिका आहे, राजकारणात काम करणाऱ्या माणसांना काहीतरी विजन आहे, राजकारणात काम करणारी माणसं गंभीर प्रवृत्तीची आहेत. हे राजकीय कल्चर त्यांना त्यांच्या वर्तनातून सगळ्यांपर्यंत नेलं तर मला असं वाटतं की पुन्हा नवी राजकीय संस्कृती जन्माला येईल. सुचिरभूतता म्हणू आपण त्याला. तर ते मला वाटतं की हे निर्माण करण्यासाठीचं आव्हान तेवढंच मोठं आहे. अदरवाईज आज कुठलाही कार्यकर्ता थांबायला तयार नाही. त्याला आज पद पाहिजे, त्या पदातून त्याला प्रतिष्ठा पाहिजे, पैसे पाहिजेत. ही जी बाजारीकरण झालं ते मला असं वाटतं की मोठं आव्हान असेल. नक्कीच सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि राजकारणात जे बाजारीकरण झालेलं आहे ते पुढच्या काळात फडणवीस थांबवतात का आणि स्वतःच्या उदाहरणातनं ते
दाखवून देतात का हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला हा आमचा एपिसोड कसा वाटला आहे आम्हाला आवर्जून कळवा. द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद.